गद्दारी आणि भ्रष्टाचारामध्ये शिंदेंचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त आहे असं सणसणीत प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊतांनी दिलंय। कामांच्या बाबतीत त्यांचा स्ट्राईक रेट कसा असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। यांचा कसला स्ट्राईक रेट आहे? स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? हां, तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? आणि आता बातमी आहे महायुतीमधल्या जागा वाटपाची। अजित पवार यांनी विधानसभेच्या 80 ते 90 जागा मागितल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय। तर कुठल्याही आकड्यावरती न जाता जो जिंकेल त्यालाच जागा मिळेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह सध्या तरी दिसतंय। आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहे ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात। त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली। मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही। त्यांनी मला काही सांगितलं नाही त्यांनी काय, पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काय मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काय कल्पना। या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही, एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे।